गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. ओके. तर बघा, लास्ट सेशन मध्ये आपण काय बघितलं होतं की स्विंग ट्रेड आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला टाइम फ्रेम कोणती वापरायची, चार्ट टाईप कोणता वापरायचा, ती पूर्ण प्रोसेस बघितली. त्यानंतर इंडिकेटर सेटिंग काय लावायचे आहेत, कोणतं सेटिंग लावायचं आहे, ईएमए कोणता लावायचा आहे, सुपर ट्रेंड त्याच्या सेटिंग काय राहतील, टाइम फ्रेम काय राहील, ती प्रोसेस बघितली. आणि त्यानुसार मग सेटअप झाल्यानंतर ट्रेड एंट्री लॉंग म्हणजे अप ट्रेंड कोणाला सांगायचं, त्याच्या कंडिशन काय, ट्रेड घेतल्यानंतर एकदा सेटअप क्लिअर झाला तर ट्रेड कोणता घ्यायचा आणि त्याचा प्रॉफिट बुकिंग कधी करायचंय, किंवा जर मार्केट ट्रेंड रिव्हर्स करत असेल तर जर लॉस मध्ये निघायचं असेल तर एक्झिट रूल काय राहतील, म्हणजे प्रॉफिट मध्ये कधी प्रॉफिट बुक करायचा किंवा एक्सपायरी डे काय राहील, आणि जर ट्रेंडच रिव्हर्स झाला तर एक्झिट कसं करायचं. तर या तिन्ही गोष्टी मी सांगितल्या. पण एक्झिटच्या रूल नुसार जसं ग्रीनचे इंडिकेटर ते रेड झालं, ओके, तर मग आपण काय कराल की ट्रेंड मधून एक्झिट करणार आहे, म्हणजे जो लॉस असेल तो लॉस बुक करायचा आहे. पण लॉस छोटा असेल तेव्हा आपण बुक करू शकतोय. पण जर इन केस तुम्ही आता इथं स्विंग मध्ये इंट्राडेला मोठा लॉस होतच नाही, 1200 रुपयात काम होत आहे. पण जर सपोज जर तुम्ही लॉंग टर्म 2 4 8 10 दिवसाचा ट्रेंड होल्ड करताय आणि ज्या दिवशी तुम्ही ट्रेड घेतला आणि नेमकं त्या दिवसानंतर मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केला सपोज, असं पॉसिबिलिटी कधी ना कधी होऊ शकते. तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट येणं गरजेचं आहे. तर मग ती ऍडजस्टमेंट काय राहील, ती प्रोसेस काय राहणार, त्या गोष्टी आपल्याला आज बघायच्या आहेत. तर सेटअप ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणून मी ते परत रिवाइज करत नाहीये. तसंच शॉर्ट एंट्रीसाठी काय करायचं ती पूर्ण प्रोसेस आहे. त्यात एक्सपायरी डेट सिलेक्शन कसं राहील, स्ट्राईक सिलेक्शन कसं राहील, सगळे रूल सेम राहतील. री एंट्री कसे करायचे सर्वांसाठी, तुम्ही री एंट्री म्हणून ट्रेड घ्या किंवा फ्रेश ट्रेड घ्या, कोणत्याही कंडिशन जेव्हा तुम्ही ट्रेड घ्याल आणि त्या ट्रेड मधून एक्झिटचे रूल जे प्रॉफिट बुक होत असेल तर प्रश्नच नाहीये. पण जर इन केस एखादा ट्रेड मार्केटने सरप्राईजली गॅप अप गॅप डाऊन केला किंवा कोणती अशी गोष्ट घडली की मार्केटमध्ये नॉर्मल सिच्युएशन पेक्षा वेगळी गोष्ट आहे, ते नॉर्मल 1200 रुपयाच्या लॉस पेक्षा तुम्हाला लॉस मोठा दिसतोय, 3 4 5 6 हजार रुपये लॉस दिसतोय पर लॉट, मग त्या कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचंय, ऍडजस्टमेंट करायचं, जेणेकरून मार्केटला आपण अजून 3 4 दिवस देऊन आपला लॉस स्टॉप होऊन जाईल. पण त्यानंतर मार्केटने साइडवेज मुवमेंट करू द्या किंवा तिथून मार्केट रिव्हर्स पण झालं आणि मार्केट तरी सुद्धा आपला लॉस मिनिमम होईल किंवा जेवढा लॉस असेल तेवढेच राहील. त्यानंतर अजून मार्केट तुमच्या अगेन्स्ट पण गेलं, लॉस वाढत नाहीये. आणि महत्वाची गोष्ट, जर त्या रेंज मध्ये मार्केट अटकून गेलं तर तुम्हाला तो लॉस रिकव्हर करून प्रॉफिट पण येऊ शकतोय. पण अल्टिमेटली आपण ऍडजस्टमेंट जे आज शिकणार आहोत त्या ऍडजस्टमेंट नुसार प्रॉफिट नाही कमवायचं आहे. जे काय सपोज तुम्ही ट्रेड घ्याल, एखादा ट्रेड घेतला, ट्रेड तुमच्या अगेन्स्ट जातोय आणि त्यात 4 हजार रुपये लॉस चालू आहे, एक लॉटच्या मागे 5 हजार रुपये लॉस चालू आहे, आपल्याला काय करायचंय, त्या लॉसला 1000 रुपयावर आणायचं आहे. जो काही तुम्हाला मोठा लॉस दिसतो एखाद्या ट्रेडमध्ये ड्यू टू मार्केटचं गॅपअप किंवा गॅपडाऊनची अनसर्टनिटी, आपण मार्केटमध्ये म्हणतो की सर मी आज ट्रेड कॅरी केला, उद्या जर मार्केट माझ्या अगेन्स्ट ओपन झालं तर काय, तर त्याच्यासाठी ऍडजस्टमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे की सरप्राईजली मार्केटमध्ये काही मुवमेंट झाली आणि जर मोठा लॉस दिसतोय तर त्याला बुक करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करू शकताय, ऍडजस्टमेंट प्लेस करायची आणि मार्केटला 1 2 दिवसाचा 4 दिवसाचा एक्सपायरी पर्यंतचा टाइम द्यायचा, जेणेकरून काय होईल की मार्केटमध्ये जो टाइम डिके, टाइम व्हॅल्यू तुमच्या बाजूला काम करेल आणि मार्केट परत थोडस वरती खाली पुलबॅक वगैरे जे काय करेल त्यामध्ये तुम्हाला परत तुमचा लॉस मिनिमम 5 हजारचा लॉस, 1000 रुपये, 1200 रुपये, 1500, 2000 त्याच्या खाली येईल, ज्याला तुम्ही बेअर करू शकताय त्या लॉसला. त्याच्यानंतर तो प्रॉफिट मध्ये पण जाऊ शकतोय, पण आपण त्याला प्रॉफिटसाठी विचारच करायचे, काही प्रॉफिटसाठी वाट बघायचंय म्हणजे तुम्हाला एक्सपायरी पर्यंत थांबावं लागेल. म्हणून आपण ते न करता फक्त काय करणार, त्या लॉसला मिनिमम लॉस पर्यंत आणायचा आणि जसा नॉर्मल लॉस आला जो आपण डेली आपण पकडतो रिस्क अप्लाय पर लॉटवर, तेवढ्या रिस्क मध्ये मार्केट आलं तर आपल्याला ट्रेड मध्ये एक्झिट करायचं, आपलं कॅपिटल फ्री करायचं आणि परत जो काही मार्केटचा पुढे ट्रेंड राहील त्या ट्रेडनुसार परत सेटअप करायचं, जेणेकरून पुढच्या ट्रेडमध्ये आपल्याला बाकीच्या टाइमात प्रॉफिट कमवता येतो. तर ती प्रोसेस करायची. तर ऍडजस्टमेंटचा रूल काय की मार्केट जर खूप मोठं गॅप अप किंवा गॅप डाऊन झालं तर तेव्हा आपण जे एक्झिट सांगतोय की मार्केटमध्ये मी बुल पुट स्प्रेड बनवून घेतला, मी ट्रेंड अप आहे, इंडिकेटर ग्रीन होतं म्हणून ट्रेड बनवला, पण मार्केट आज ट्रेड बनवलं उद्या गॅप डाऊन झाला 200 300 पॉईंट, तर इंडिकेटर तर रेड होऊन जाईल. पण जर तुम्ही अगदी टॉपला एंट्री होऊन गेली, मार्केट तुमच्या कम्प्लीट अगेन्स्ट गेलं,
तर तुम्हाला लॉस दिसेल, तर त्या लॉसला रिड्यूस करायला ऍडजस्टमेंट लावायची. तसंच जर सपोज दॅट मार्केट जर शॉर्ट एंट्री मध्ये डाऊन ट्रेंडला आहे, इंडिकेटर रेड होतं म्हणून तुम्ही बिअर कॉल स्प्रेड म्हणून टाकला, पण मार्केट एकाएकी गॅप अप होऊन गेलं आणि इंडिकेटर ग्रीन झालं, पण तेव्हा 1200 असेल तर लॉस बुक करणार, पण लॉस मोठा आहे. मग त्या मोठ्या लॉसला मिनिमम लॉस मध्ये किंवा नो लॉस नो प्रॉफिट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ऍडजस्टमेंट वापरायची असते. ऍक्च्युली हे क्लिअर आहे का? ऍडजस्टमेंट का वापरायची आहे? की जो काही पॉसिबल मोठा लॉस मार्केटमध्ये होऊ शकतोय त्याला लॉसला स्टॉप करण्यासाठी आणि त्याच्यानंतर थोडं टाइम देऊन त्या लॉसला रिड्यूस करायचं आहे. आपण ऍडजस्टमेंट ही कधीही प्रॉफिट बुकिंग प्रॉफिट कमवण्यासाठी नसते. ऍडजस्टमेंट हे कॅपिटल प्रोटेक्शन साठी असते. हा पॉइंट नोट करायचा पहिली गोष्ट. ठीक आहे, आता ते कसं करायचं ते पुढे आपण बघूया. तर एस्पेशली इंट्राडेला तुम्हाला एडजस्टमेंटची गरज नहीं है. अली सर मंडे से हिंदी रहेगा, सर मंडे से हिंदी रहेगा, ये लास्ट लेक्चर मराठी का रहेगा, उसके बाद हिंदी रहेगा मंडे से. ओके ओके. तर आपल्याला ती प्रोसेस लक्षात घ्यायची. तर आपण आता काय बोलतोय की मार्केटमध्ये तुम्हाला लॉंग एंट्री शॉर्ट एंट्री दिवाळीच्या पहिले ती पूर्ण प्रोसेस आपण बघून घेतली. पण जसं एक्झाम्पल आजचं एक्झाम्पल आपण बघूया की आता तर नॉर्मली मार्केट नॉर्मल खाली आलंय, ते काही खूप असं जोरात आलं नाही, पण तरी सुद्धा एक व्हर्च्युअल कंडिशन आपण एक डिस्कस करूया. की सपोज आता आपण तर कालपासून काल ट्रेंड रिव्हर्स झाला, आपण इथं बिअर कॉल स्प्रेड घेतला होता बघा. कालच्या जर तुम्ही ट्रेड घ्याल तर 23 तारखेला आपण बुलपुट स्प्रेड घेतला होता, अप ट्रेंड होता, आपण इथं थोडं खाली आलं, आपण 26,200 आय थिंक सो फुट विकत होतो आणि पुट बाय करत होतो. मार्केट वरती पण गेला, 1200 प्रॉफिट दिसत होता, पण आपण अजून थांबलो, मार्केट खाली आलं. जसं इथं छोटासा ट्रेंड रिव्हर्स झाला, नो प्रॉफिट नो लॉस किंवा 500 रुपये 700 रुपये याच्यापेक्षा कमी लॉस असेल पर लॉट, त्या लॉसला आपण एक्झिट केलो. का? कारण की आपण इंट्राडेला किंवा एक शार्प मार्केटच्या ट्रेंड रिव्हर्सल पकडतोय, त्यासाठी आपण आपलं सिस्टम वापरतो, बाकी सगळ्या गोष्टी करतोय. पण सपोज दॅट तुम्हाला आपली सिस्टम नाही वापरायची, बाकी अनालिसिस नाही करायचं आहे, तुम्हाला 1 आवरचा जो चार्ट मी सांगितलाय तो वापरायचा आहे, तर 1 आवरचा चार्ट वर काय होईल की तुम्ही जर इथं वरती कुठेतरी, आता बघा ऑलरेडी तुम्ही इकडे ट्रेड घेतला असेल आणि मार्केट वरती वरती गेला आणि इथं ट्रेंड रिव्हर्स झाला, तुम्हाला प्रॉफिट राहील असं काही नाही की इथं लॉसच होणार आहे. जेव्हा तुम्ही ट्रेड घ्याल, मार्केट 3-4 दिवस 8 दिवस वरती गेलं, मार्केटने प्रॉफिट दिला, ऍडजस्टमेंटची गरज नाहीये, ट्रेंड रिव्हर्स आले तरी प्रॉफिट भेटेल, तुम्ही प्रॉफिट बुक करा. पण इन केस तुम्ही जेव्हा ट्रेड घेताय, इथं ट्रेड घेतला, इथं एक्झिट केला, तरी तुम्हाला लॉस 1500 रुपये येईल. पण सपोज दॅट तुमचं एवढं बॅड लक की 23 तारखेला अगदी टॉपला गॅप अप नंतर तुम्ही ट्रेड बनवून टाकला आणि पूर्ण मार्केट पडलं पडलं पडलं, तुम्ही वाटच बघत बसून गेले, मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केला. मग या टायमाला तुम्हाला जो लॉस असेल तो मोठा राहील. जर तुम्ही इथं बुल पुट स्प्रेड बनवून टाकला, काल जो आपण घेतला होता त्याला एक्झिट नाही केला आणि होल्ड करून टाकलं, तर नक्कीच मग त्याच्यामध्ये तुम्हाला 4-5 रुपये पर लॉट लॉस दिसणार आहे. मग त्या लॉसला आता मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केलं शेवटच्या 1 तासानंतर किंवा सपोज 1-2 वाजेच्या आसपास, मग त्याला लॉंग टर्म 1 आवरचा चार्ट टाइम फ्रेम तुम्ही बघाल तर खूप लेट झालं ट्रेंड रिव्हर्स व्हायला. मग तुम्ही इथं ट्रेंड रिव्हर्स कराल तर काय होईल, इकडे ट्रेंड रिव्हर्स केल्याने भीती आहे की परत वरती गेलं तर, म्हणजे मार्केटमध्ये ट्रेड करताना तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊन जाईल. रॅली भेटणार आहे, पण चार्ट बनल्यानंतर तुम्ही बोलाल की इथं ट्रेड घेतला असा एवढा प्रॉफिट भेटेल, पण लाईव्ह मार्केटला ट्रेड करताना तुमचं कन्व्हिक्शन कमी होईल. मग ते कमी नको व्हायला म्हणून तुम्हाला 1 आवरच्या टाइम फ्रेमला तुम्ही वापरत असाल तर ऍडजस्टमेंट लावायची. जर इन केस पहिले ट्रेड घेतला, जसं सपोज मी 15 तारीख 16 तारीख कधी पण ट्रेड घेतला असेल, इथं पण मार्केट निघालं तरी त्या ट्रेडला आपण प्रॉफिट मध्ये जाऊ. ऑलमोस्ट तुम्ही जो काही मॅक्झिमम प्रॉफिट असेल त्याच्या 70-80% पेक्षा जास्त प्रॉफिट तुम्हाला भेटला असेल, एक्सपायरी आले असेल, प्रॉफिट बुक झाला असेल. पण नाही, पण तुम्ही आता असं अजून करूया की 23ला ट्रेड घेतला, हा ट्रेड एक्झिट मध्ये, या ट्रेडला पण तुम्हाला मिनिमम लॉस मध्ये कन्वर्ट करता येईल. त्याच्यासाठी ऍडजस्टमेंट मी प्रयत्न करतोय परत परत की ऍडजस्टमेंट लावायची कधी आहे, जर तुम्ही फसला ट्रेड मध्ये, डायरेक्टली शार्प गॅप डाऊन असू दे किंवा तुम्ही ट्रेड मध्ये राहिला, मार्केट एका बाजूला पडून गेलं, तेव्हा तुम्हाला ऍडजस्टमेंट लावावी लागेल. आता लावायची कशी? तर त्यासाठी पहिले आपण जे स्प्रेड शिकलो होतो बघा, की आपण बिअर कॉल स्प्रेड किंवा बुलपुट स्प्रेड, जे स्प्रेड आपण पहिले बघितलं, त्याच्या स्ट्रॅटेजी अंडरस्टँडिंगच्या सेशन मध्ये तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस सांगितली बघा. आता हा बिअर कॉल स्प्रेडचा आहे की त्याचं
व्ह्यू काय राहणार आहे, मॅक्झिमम प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, मॅक्झिमम लॉसचा फॉर्म्युला काय, हे सर्व सेशन मध्ये ऑलरेडी मागे झालेले आहेत, म्हणून मी ते रिपीट नाही करत. तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट काय राहील तो सगळ्यात महत्वाचा राहील. तो ब्रेक इव्हन पॉईंट काय, त्याच्यापर्यंत मार्केट आहे तोपर्यंत तुम्हाला एक्सपायरी पर्यंत वाढ बघा, मार्केट तुम्हाला पैसा देऊन जाईल. पण त्याचा पण मार्केट खाली गेला आणि इंडिकेटर शिफ्ट होऊन गेला आणि तुम्हाला अजिबात टाइम नाही भेटला, मग मात्र तुम्हाला मार्केटमध्ये ऍडजस्टमेंट लावायला. ते एक्झाम्पल आपण ते ऑलरेडी एक्सप्लेन केलं, हे सगळं एक्सप्लेन झालेलं आहे. आपला पॉईंट बाकी होता इथपर्यंत, मी तुम्हाला मागे स्ट्रॅटेजी अंडरस्टँडिंग केली होती. ऍडजस्टमेंट बाकी ठेवलं. तर ऍडजस्टमेंट आपल्याला बघायचंय की जर तुम्ही सपोज आता याच्यात जर आपण बघितलं तर आपण बियर कॉल स्प्रेड घेतला, म्हणजे कॉल विकलाय आणि कॉल बाय केलाय. 50च्या स्ट्राईकचा आपण कॉल विकून दिला, 20, 22, 25 मध्ये जे असेल त्या स्ट्राईकला कॉल आपण बाय करून ठेवला होता आणि मार्केट एकाएकी गॅप अप झाला. तर ऍडजस्टमेंट काय करायची, तर जी ऍडजस्टमेंट तुमच्यासाठी खरी गरजेची जेव्हा तुम्ही लॉस मध्ये राहाल, ती आहे इथं 3 नंबरची, की इंडेक्स. कारण या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, या आपण ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. आपण जे 3 एक्झिट रूल दिले त्याच्यात तुमचं प्रॉफिट बुकिंग होऊन जाणार आहे. आपल्याला आयबी एकदम ड्रॉप दिसत असेल, तुम्हाला लवकर प्रॉफिट भेटतो तर आपण प्रॉफिट बुक करणार, म्हणून ज्या गोष्टी होतील. पण इंडेक्स रायझिंग फास्ट, मार्केटच्या ट्रेंड मला निगेटिव्ह वाटतं, खाली जात होतं, पण एकाएकी जोरात वाढला तर तुम्हाला लॉस मोठा दिसेल. मग त्या लॉसला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे इन टू तुमचा जो ट्रेड आहे, जो तुम्ही बियर कॉल स्प्रेड घेतलाय, तुम्हाला मार्केट मंदी वाटत होतं, त्या ट्रेडला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे आयरन कॉन्डर मध्ये किंवा आयरन फ्लाय मध्ये. त्याच्या नावात जाऊ नका. स्ट्राईक प्राइस सेम राहिली तर त्याला आयरन फ्लाय म्हणणार आहे आणि सेलिंग करणाऱ्या स्ट्राईक प्राइस जर तुमच्या वेगवेगळ्या असतील तर आयरन कॉन्डर म्हणतात. तर ते स्ट्राईकचे नाव वगैरे जाऊ दे, आपल्याला सिंपल प्रोसेस आहे. तुम्ही जेव्हा पण तुमची ऍडजस्टमेंट प्लेस कराल, जसं आता मी कॉल विकलाय, कॉल बाय केलाय, मार्केट रिव्हर्स होईल तर मला ऍडजस्टमेंट लावायची आहे. जेव्हा ऍडजस्टमेंट लावणार तेव्हा पण जी ऍडजस्टमेंट असेल त्याच्या डेल्टा पण, ज्या स्ट्राईकला मी विकेल सेल करेल त्याचा डेल्टा 50च ठेवायचा आहे आणि बाय करण्याचे स्ट्राईक जे असेल त्याचा डेल्टा 20, 22, 25 मध्येच ठेवायचा. तर एंट्री स्ट्राईक सिलेक्शन सेम आहे, फक्त काय करायचंय तर मार्केट वरती जात आहे तर प्रोसेस कशी करायची बघा. आता आयरन कॉन्डो काय असतं त्याला 2 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करून देतो, मग पुढची प्रोसेस सांगतो. तर मार्केट जर सपोज दॅट आपल्या अगेन्स्ट जातं तर ऍडजस्टमेंट काय राहणार, तर तुम्हाला बघा याच्यात मध्ये ही ऍक्च्युली न्यूट्रल किंवा नॉन डायरेक्शन, म्हणजे मार्केट खाली वरती कुठेही जाऊ दे, मार्केट तरी सुद्धा एक स्पेसिफिक रेंज मध्ये जर राहिलं तर तुम्हाला प्रॉफिट देऊन जाईल. तर मार्केटची डायरेक्शन आपली निगेटिव्ह होती पण मार्केट वरती गेलं, ट्रेंड रिव्हर्स करतोय, म्हणजे मार्केट आपल्याला जो डायरेक्शनल व्ह्यू होता तो फर्स्टला, तर त्याला आपण काय करणार आहे, नॉन डायरेक्शनल व्ह्यू मध्ये शिफ्ट करून टाकणार, जेणेकरून मग मार्केट त्याच्यानंतर वरती जाऊ दे, खाली जाऊ दे, कुठेही जाऊ दे, तरी सुद्धा मला फक्त काय करायचंय, माझं कॅपिटल प्रोटेक्ट करायचं. त्यासाठी आपण काय करतोय, तर ज्या 2 लेग ऑलरेडी आहेत, बिअर कॉल स्प्रेड म्हणजे तुम्ही एक कॉल विकलेला आहे, एक कॉल बाय केलेला आहे, 50 स्ट्राईकचा कॉल विकलेला आहे आणि 20, 22 स्ट्राईकचा कॉल बाय केलेला आहे, एवढं तुमचं क्लिअर आहे. आता त्याच्यात काय करायचं तुम्हाला, परत आपल्याला ज्या 2 गोष्टी होत्या याच्यात बघा, तर तुम्ही एक कॉल विकून दिला होता, इथं 4 नंबर कॉल विकला होता आणि कॉल विकला होता आणि कॉल बाय केला होता. तर आता आपल्याला काय करायचं, याच्यात आयरन कॉन्डो कन्वर्ट करायला एक पुट सेल करायचं आणि पुट बाय करायचं. म्हणजे इन शॉर्ट याच्यात कन्फ्युजन जाण्यापेक्षा सोपं प्रोसेस सांगतो, की तुम्ही जर बियर कॉल स्प्रेड बनवलेला आहे आणि मार्केट अगेन्स्ट गेला, लॉस दिसतोय, तर जेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला दिसतंय की मार्केटने इंडिकेटर शिफ्ट केलं, तर शिफ्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, बुल पुट स्प्रेड बनवून टाकायचं. तर बुल पुट स्प्रेड बनवण्याचा रूल सेमच आपला, की मी जर बियर कॉल स्प्रेड मध्ये आहे आणि मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केला, माझा लॉस स्टॉप करायचा आहे, साइडवेज मार्केटमध्ये मला प्रॉफिट कमवायचं आहे, रेंज मध्ये मार्केट अटकलं तर मला पैसा भेटून जाईल किंवा माझा लॉस रिड्यूस होईल. तर त्याच्यासाठी काय करतोय, मी बियर कॉल स्प्रेड मध्ये आहे, कॉल विकलाय, कॉल बाय केलाय, मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केला, म्हणजे इंडिकेटर शिफ्ट झालं, ट्रेंड रिव्हर्स इन द सेन्स काय, की जे इंडिकेटर होतं रेड ते ग्रीन झालं किंवा ग्रीनचं रेड झालं. असं जर झालं तर मी काय करेल, जर मार्केट इंडिकेटर रेड होतं म्हणून मी बियर कॉल स्प्रेड घेतला होता, मी त्याच्यासोबत सोबत इंडिकेटर ग्रीन झाल्यामुळे पुल पुट स्प्रेड अजून ऍड करून टाकेल. या 4 टोटल माझे ट्रेड राहतील, एक कॉल विकले राहील, एक कॉल बाय राहील, एक पुट विकले राहील, एक पुट बाय राहील, स्ट्राईक सेम राहील, 50 विकायचंय, 20, 22 डेल्टा असलेला बाय करायचा आहे. तर या टोटल 4ही लेग मिळून आपली ऍडजस्टमेंट तयार होते, त्या टोटल 4ही ट्रेडला आयरन कॉन्डो ऍडजस्टमेंट म्हणणार, किंवा आयरन कॉन्डो लोक ट्रेड पण बनवतात, पण आपण ते न करता
जर ट्रेंड फसला तर बनवायचे, जेणेकरून आपलं परत परत त्याचे जायचे. नॉन डायरेक्शनल मध्ये लवकर प्रॉफिट भेटत नाहीये. ट्रेड घेतल्यानंतर महिना महिना लोक वाट बघतात, तेव्हा कुठेतरी 1-2-3% प्रॉफिट कमवत आहेत. आपण म्हणून डायरेक्शनल व्ह्यू घेतोय. तुमचं डायरेक्शन जर बरोबर झाली तर विदिन 2 ते 3 दिवसात तुम्हाला 3-4-5% रिटर्न भेटेल. तर तुम्हाला व्ह्यूचा पण फायदा घ्यायचा आहे. पण जर व्ह्यू रॉंग झाला तर त्याला ऍडजस्टमेंट लावून आपलं कॅपिटल प्रोटेक्शन करायचं. तर ही प्रोसेस आपल्याला इथं करायची आहे. इन शॉर्ट, जर बियर कॉल स्प्रेड तुम्ही घेतलेला असेल आणि मार्केट तुमच्या अगेन्स्ट गेलं तर तुम्ही काय करायचं, बुल पुट स्प्रेड ऍड करून टाकायचा. म्हणजे पुट विकून द्यायचं आणि पुट बाय करायचं. जो कॉल आणि पुट आहे, जो कॉल विकला आणि कॉल बाय केला तो ठेवून अजून एक कॉल एक पुट, म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन लागेल. आणि या टोटल चारही मिळून तुमची एक रेंज क्रिएट होईल. आणि जी रेंज क्रिएट होईल ती रेंज मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिट देईल. ही प्रोसेस लक्षात घ्यायची, आपण आपल्याला इथं फॉलो करायचं. याच्याने ऍडव्हान्टेज काय राहील की मार्केट साईडवेज वगैरे असू द्या, टाइम डिके तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे. या सर्व गोष्टी आहेत. एक्स्ट्रा कॅपिटल नक्कीच लागेल, पण तुम्हाला मार्केट त्याच्यानंतर खाली वरती वगैरे मार्केटचे डायरेक्शन बरोबर आहे का वगैरे याच्यात तुम्हाला खूप अटकून बसायची गरज पडणार नाहीये. जो लॉस झालाय त्याच्यानंतर 90% टाइम काय होतं की एक ट्रेडर जो असतो ना तो मिस्टेक करतो जास्त. तर लॉस नंतर तुम्हाला कॅपिटल प्रोटेक्शनवर फोकस करायचा आहे. एकदा तुम्ही तिथं मिस्टेक न करता तुम्ही फक्त तुमचे जे काय ट्रेड ऍडजस्टमेंट कराल, ऍडजस्टमेंट नुसार काय होईल की तुमचं कॅपिटल प्रोटेक्शनवर फोकस राहील. मग तुम्ही माइंड पण शांत होईल आणि पुढे तुम्हाला कळेल की ट्रेंड काय आहे. एकदा तो लॉस रिड्यूस होताना दिसला तर मग तुम्हाला परत नॉर्मल ट्रेड घ्यायला काय हरकत नाहीये. नॉर्मल 99% मिस्टेक काय होतात की जे एक्झिस्टिंग पोझिशन जेव्हा लॉस दाखवतात ना, लोक त्याच्यातून स्क्वेअर अप करतात आणि अपोजिट पोझिशन बनवतात आणि त्यात पण लॉस घेतात. आणि म्हणून काय होतं की 2-3 लॉस झाले का कॅपिटल खूप रिड्यूस होतंय आणि नंतर मग मार्केटमध्ये तो ट्रेड करण्याचा पण अवेलेबल, म्हणजे त्याच्याकडे कॅपिटल उरत नाही किंवा मनस्थिती उरत नाही, कॉन्फिडन्स उरत नाहीये. तर तो जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम ऍडजस्टमेंट केल्यामुळे आपोआप सॉल्व्ह होईल. 1-2 दिवस टाइम पण द्यावा लागेल तुम्हाला मार्केटमध्ये. मार्केट साईडवेज होईल, जे काय होईल, पण फायदा काय राहील की तुमचं लॉस रिडक्शन राहील. ओव्हरनाईट पोझिशन कॅरी करायला पण तुम्हाला एकदमच घाबरणार नाही तुम्ही मार्केटमध्ये. आणि हा तुम्हाला एक बेनिफिट राहील. तर तुम्हाला बियर कॉल स्प्रेड जर माझ्याकडे असेल आणि मार्केटच्या अगेन्स्ट गेला तर बुल पुट स्प्रेड बनवून टाकायचं. तसंच अपोजिट प्रोसेस राहील की जर इन केस मार्केट उलट गेलं, मार्केट खाली गेलं, म्हणजे माझा अप ट्रेंड आहे, म्हणजे बुल पुट जसं आपण सपोज इथं या दिवशी बघा, या दिवशी जर मी इकडे कुठेतरी ट्रेड घेतलेला असेल, जो आपण बुलपुट स्प्रेड घेत होतो, आपण थोडं खाली आला, आपण नॉर्मल छोटा म्हणजे 500 रुपयापेक्षा कमी लॉसवर आपण एक्झिट केलं. पण एखाद्याने एक्झिटच नाही केला आणि तो आपले सिस्टम वापरत नाही, आपलं आपण जे युजर नेम पासवर्ड ते न वापरता तो फक्त हा सेटअप वापरतो, चार्ट वापरतोय. तर इथं ट्रेड घेतला तर तो याला आज कळेल, 1:15 कळेल त्याला की बाबा मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केलेला आहे. मग तो काय करेल, तिथपर्यंत बघायला तर त्याला लॉस मोठा दिसेल. मग त्या लॉसला काय करायचंय, त्याने ऑलरेडी त्याने बुल पुट स्प्रेड घेतलाय, मार्केट खाली गेला, बियर कॉल स्प्रेड ऍड करून टाका. तर जो कालचा ट्रेड घेतला असेल त्याच्यात जो लॉस चालत असेल तो लॉस राहील. पण याच्यानंतर मार्केट किती पण खाली पडलं तरी त्याचा लॉस वाढणार नाही. आणि इथून जर मार्केट थोडं पुलबॅक करत गेला, इथपर्यंत 100-150 पण वरती आलं तर कालचा लॉस रिड्यूस होईल, याच्यातून साईडवेज होईल आणि मार्केटमध्ये स्मॉल लॉस मध्ये त्याला एक्झिट करायला भेटेल. तर हा बेनिफिट त्याला भेटणार आहे ऍडजस्टमेंटचा. आणि एकदा त्याचा लॉस रिड्यूस झाला का त्या सर्व चारही लेग मध्ये एक्झिट करायचं आणि नंतर फ्रेश ट्रेड घ्यायचा, की काय व्ह्यू आहे तसा ट्रेड घ्यायचा. म्हणजे परत मार्केटच्या डायरेक्शनला तो ट्रेड बसू शकतोय. ओव्हर ट्रेडिंग होणार नाहीये. मार्केट जर ट्रेंड कळत नाहीये, साईडवेज नाहीये, काही समजत नाहीये, त्या सिच्युएशन मध्ये ट्रेंडी मार्केटमध्ये तुम्ही ऑलवेज प्रॉफिट कमवून घ्याल. आणि जेव्हा मार्केट नॉन डायरेक्शनल खाली वरती ट्रॅप टाकेल मार्केट, तेव्हा तुम्ही ऍडजस्टमेंट मध्ये राहाल, जेणेकरून तेव्हा आपोआप तुमचे ट्रेड कमी होतील. जर मार्केट कोणतेही डायरेक्शन पकडत नाही म्हणजे तुम्ही ऍडजस्टमेंट मध्ये बसून राहाल. जर तुम्ही ऍडजस्टमेंट मध्ये बसलेले आहेत याचा अर्थ तुम्ही ओव्हर ट्रेडिंग नाही करत आहे, कारण की तुमचं कॅपिटल लागलेलं आहे आणि मार्केट साईडवेज मध्ये अटकले आणि तुम्हाला कुठंच नाही, फक्त तुमचा लॉस रिड्यूस करून घ्यायचा आहे. जेणेकरून त्या टाइमात सगळ्यात मोठी लोकांची मिस्टेक कुठं होते की जेव्हा मार्केट साईडवेज मुवमेंट करते, पुलबॅक मध्ये मार्केट अटकतं, तेव्हा जास्त ट्रेडिंग करतात. त्यांना वाटतं की ट्रेंड रिव्हर्स झाला. आता जसं इथं ट्रेंड रिव्हर्स झालाय, मे बी उद्या परवा एक दिवस मार्केट वरती जाईल, त्याला अल्टिमेटली मार्केट खाली पडायचं असेल तरी तो पुलबॅक करेल. या पुलबॅक मध्ये तो परत पॅनिक होईल की मी ऑलरेडी अपसाईडचा ट्रेड होतो, खाली गेलो, खाली घेतला परत वरती जातोय, तर त्याची मनस्थिती एकदम खराब होते. ज्यांनी ट्रेडिंग केली असेल त्यांना कळत असेल मी काय म्हणतोय. मग ते न करता ऑलरेडी एक ट्रेड लॉस मध्ये आहे,
त्याला फक्त ऍडजस्टमेंट प्लेस करायचं, 1-2 दिवस कुलिंग पिरियड जाईल, साइडवेज मार्केट होईल, ट्रेंडी होईल, काही इथून जोरात पण पडला तरी त्याचा लॉस नाही वाढणार, जो लॉस आहे तेवढा राहील आणि नंतर टाइम डिके त्याला बेनिफिट करून जाईल, तर लॉस रिड्यूसच होईल. एक्सपायरी पर्यंत सोडून पण दिलं तर अल्टिमेटली जो मॅक्झिमम लॉस असतो त्याचा 50% कमी लॉस होणार, हा एक बेनिफिट राहतो, जेणेकरून टाइम डिके त्याला बेनिफिट भेटणार आहे, याचा पण भेटेल त्याचा पण भेटेल, आणि इथं जो स्प्रेड बनेल तो खाली जर गेला तर त्याचा पण प्रॉफिट राहील. तर म्हणून ऍडजस्टमेंट एवढंच लक्षात घ्या, जर मी अप ट्रेंड मध्ये बुल पुट स्प्रेड घेतलाय, इन केस मार्केट खाली गेलं, लॉस मोठा दिसतोय, तर तो पहिला ट्रेड ओरिजिनल तसं राहू द्यायचा आणि बिअर कॉल स्प्रेड बनवून टाकायचा, 50 स्ट्राईकचा कॉल विकायचा, 20-22 कॉल बाय करून टाकायचा. तर चारही लेग एकत्र राहू द्या, मार्केटला कन्सोलिडेशन करू द्या, तुमचा लॉस रिड्यूस होईल, चारही मधून एक्झिट करून टाका आणि नंतर व्ह्यू जो काय असेल त्याच्यानुसार बिअर कॉल स्प्रेड किंवा जो काही मार्केटचा पुढे काय ट्रेंड दिसतोय, आपण जे ट्रेंड अनालिसिस बघितली, आपण जे री एंट्रीचे कंडिशन बघितल्यात, या सर्वनुसार जे काही व्ह्यू बनत असेल तसा ट्रेड बनवायचा, अदरवाईज वेट अँड वॉच करायचं. म्हणजे ही ऍडजस्टमेंट सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी इथं राहणार आहे. जसं मी याला सांगतो ऍडजस्टमेंट, तुम्हाला सेम प्रोसेस याला पण आहे, कोणाला की ही ऍडजस्टमेंट मी तुम्हाला कोणती दाखवली, बिअर कॉल स्प्रेडची, तर अपोजिट राहिलं तरी पण व्हाईस अँड वर्सा आहे, काही एवढं वेगळं नाही त्याच्यात. तर याच्यात काही डाऊट असतील, काही शंका असतील तर पहिले विचारून घ्यायचंय. यस सर, यस सर, इन शॉर्ट बीपीएस गोज रॉंग, बीसीएस ऍड करून घ्यायचं आणि बीसीएस गोज रॉंग, तर बीसीएस तसं ठेवायचं आणि बीपीएस ऍड करून टाकायचं. परफेक्ट, यस करेक्ट. फक्त स्ट्राईक सिलेक्शन प्रोसेस जी तुमची, ती स्ट्राईक सिलेक्शन प्रोसेसचे जे आपण रूल सांगितले ते वापरायचे. आपण सपोज आता काल आपण 26,200चा पुट विकत होतो आणि 25,900चा पुट बाय करत होतो, पण आता मार्केट जेव्हा फिरेल, मार्केट रिव्हर्स होईल, तेव्हा तुम्हाला आता मार्केट जिथं आहे तेव्हाचा स्ट्राईक असला डेल्टा 50 असलेला कॉल विकायचा आणि कॉल बाय करायचा. अल्टिमेटली ते इम्पॉर्टंट आपल्यासाठी, म्हणजे तुम्हाला स्ट्राईक सिलेक्शन मध्ये कन्फ्युजन नको व्हायला कोणतंच नाहीये. जेव्हा मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केला तेव्हा ऍडजस्टमेंट लावायची. स्ट्राईक चेंज होतील ना साहेब, तुम्हाला डेल्टा नुसार स्ट्राईक सिलेक्ट करायचे संजय सर. तुम्हाला स्ट्राईक ज्या ऑलरेडी पहिले 2 ट्रेड घेतले ते तसे राहतील, पण दुसरा लेग जो आम्ही ऍड करेल, जसं मी सपोज बुल पुट स्प्रेड घेतलाय आणि मी बिअर कॉल स्प्रेड घेईल, तर मी काय बघेल की मी जेव्हा ट्रेड घेईल तेव्हा 50चा डेल्टा कोणत्या स्ट्राईकचा त्याचा कॉल विकेल, 20, 21, 22चा कोणता कॉल आहे त्याला बाय करून टाकेल असं. ओके, तुम्ही जेव्हा ट्रेड, सपोज मी 2 दिवसापूर्वी ट्रेड घेतला होता आणि आता 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर मला ऍडजस्टमेंट लावायची आहे, तर जेव्हा मी ऍडजस्टमेंट लावेल तेव्हाचा 50चा डेल्टा मला विकायचा राहील, हे लक्षात घ्या. एक्सपायरी जर नियर असेल तर ऍडजस्टमेंट नेक्स्ट एक्सपायरी करायची का बघा, प्रयत्न करा आपण सेम एक्सपायरी मध्ये करा, सेम एक्सपायरी मध्ये करा. एक्सपायरी नियर आलेली असेल तर ऑलरेडी मार्केट जर रिव्हर्स होत असेल तरी सुद्धा तुम्ही जास्त लॉस मध्ये जाणार नाही, कारण की याचा अर्थ काय की तुम्ही त्या ट्रेडमध्ये ऑलरेडी 3-4 दिवसा पहिल्या ट्रेडमध्ये घेतलेलं असेल. ऑलरेडी आपला रूल काय एक्सपायरीचा की मी ट्रेड घेणार तर कमीत कमी 4 ते 5 दिवस बाकी पाहिजे, आणि एक्सपायरी जर जवळ आली, ओके, आणि मग ऍडजस्टमेंट, याचा अर्थ काय की तुम्हाला त्या एक्सपायरी जवळ असताना तुम्हाला ऍडजस्टमेंट लावायचीच गरज पडणार नाही 99%. का? कारण की आपण ऑलरेडी 5 दिवस बाकी असतानाच मिनिमम आपण त्या ट्रेडमध्ये एंट्री करतो. तर 2-3 दिवस जर तुमच्या फेवरमध्ये किंवा साईडवेज पण मार्केट राहिलं आणि नंतर ट्रेंड रिव्हर्स करतोय तरी कॉस्ट टू कॉस्ट किंवा छोटा लॉस घेऊन निघावा लागेल. म्हणून एक्सपायरी नियर असेल तर पुढच्या एक्सपायरी मध्ये ऍडजस्टमेंट करायची गरजच नाही पडायला पाहिजे, तिथं आपलं छोटासा स्मॉल लॉस घेऊन एक्झिट करून टाकायचं, हा रूल राहील. पण इन केस गरज पडली तर तुम्ही करू शकता स्पेशल केसमध्ये, पण प्रयत्न करायचा आहे दोन्ही स्प्रेडचे एक्सपायरी सेम राहिली तर तुम्हाला बेनिफिट जास्त भेटेल, हे लक्षात घ्या. ओके, ऍडजस्टमेंट सेम ठेवा, एक्सपायरी सेम ठेवा ऍडजस्टमेंटची पण. सेम स्ट्रॅटेजी इंट्राडेला लावू शकतो, पण इंट्राडे लावून फायदा नाही साहेब. इंट्राडेला एवढा एक्झिट रूल भेटला आपल्याला, सर्व गोष्टी आहेत, तर इंट्राडेला लावू नका. बाकी तुम्ही बघा, ट्राय करून बघा तुम्हाला कसा एक्सपिरियन्स वाटतोय. तुम्ही जर कम्फर्टेबल असाल इंट्राडेला पण असं वापरायला तर वापरू शकता, वापरायला काही हरकत नाहीये. तुमचं कम्फर्ट जर इम्पॉर्टंट आहे. इंट्राडे स्प्रेड मध्ये सर आपण 1,000-1,200 मॅक्झिमम 1,500 पकडून द्याला सर, दिलीप सर, 1,500. ठीक आहे.
स्टॉक साठी सेम प्रोसेस फॉलो करायची आहे राहुल सर. आपण जसं बँक निफ्टीला घेतो तसंच घ्यायचंय, पण तरी सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर 1 to 1 एकदा कनेक्ट करा, तुम्हाला स्टॉकचे सेपरेट एक्सप्लेन करून. ठीक आहे. आणि कसं आहे, जे स्टॉक बघणार नाहीये त्यांना मी जास्त जर डीप मध्ये गेलो ना तर अजून ते कन्फ्युजन वाढेल, तर त्या म्हणून मी अवॉइड करतो, बाकी काही नाही. 1 to 1 कनेक्ट करा, तुम्हाला स्टॉकचे एक्झाम्पल घेऊन सांगून देतील कसं करायचं. ओके, चालेल. तर ऍडजस्टमेंट पार्ट आय होप प्रत्येकाला मी अजून याच्यात कॉम्प्लिकेशन करू शकतोय भरपूर गोष्टी, पण आपण प्रयत्न काय करायचे, अगदी साधं सोपं, फक्त जर इन केस मार्केट रिव्हर्स झाला, आपल्या अगेन्स्ट मूव्ह करत असेल तर अपोजिट स्प्रेड बनवून टाकायचा, एक रेंज बनेल, त्या रेंज मध्ये मार्केटमध्ये बसून राहायचं, बस, बाकी काहीच करायचं नाही. जेव्हा लॉस आपला परत आपल्या आवाक्यात आला, छोटा लॉस आला, त्या प्रॉफिट मध्ये वेट करायचं. एकदा मोठा लॉस आहे, त्या लॉसला जसं मार्केट कमी आपल्या फेवर मध्ये खायचं, एक टाइम येईल की तुम्हाला तो लॉस रिड्यूस होईल. सपोज 5,000 लॉस असेल ना, तो लॉस 1,000 रुपये, 1,200 रुपये, 2,000 पर्यंत येऊन जाईल. जसं लॉस कमी झाला त्याच्यानंतर मात्र लॉस वाढू द्यायचा नाहीये, त्या ट्रेडला स्क्वेअर अप करायचं. त्याच्यानंतर तो प्रॉफिट मध्ये पण येतो, पण प्रॉफिटसाठी फार एक्सपायरी पण थांबावं लागतं. त्यापेक्षा आपल्याला त्याच्यातून निघायचं आणि पुढचा स्प्रेड पकडून घ्यायचा. वन डायरेक्शन ट्रेड घ्याल तर जास्त प्रॉफिट भेटेल. म्हणून मी कायम ऍडजस्टमेंट नंतर त्या ट्रेडला प्रॉफिट मध्ये आणण्यात मी बिलीव्ह करत नाहीये. ऍडजस्टमेंट मी फक्त लॉस प्रोटेक्ट करण्यासाठी, कॅपिटल प्रोटेक्ट करण्यासाठी, लॉस रिड्यूस करण्यासाठी मला वापरायचा असतो, जेणेकरून पॅनिक डिसिजन नाही होत, हे महत्वाचं. कालच्या मार्केटमध्ये यस करू शकत होते नक्कीच. खूप छान सोप्या पद्धतीने ऍडजस्टमेंट टॉपिक सांगितलं सर. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच गणेश सर, थँक्यू सो मच. इंट्राडे चांगलं रिटर्न देत आहे, मग आपण स्विंग ट्रेडिंग पण करतो का? तुकाराम सर, बघा डिपेंड करतं. इंट्राडे चांगलं देत आहे, पण काय मी जास्त कमिटमेंट काय केली होती की मी दोन्ही सांगणार आहे, दोन्ही सेटअप देणार आहे, म्हणून मी देतोय. बाकी तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर जे तुमच्यासाठी वर्क करते ते करत राहा. ओके. प्रॉफिट जिथं भेटतंय ते करत राहणं गरजेचं आहे. हेच पाहिजे का तेच पाहिजे का हेच करायचं असं काही नाहीये. तुम्हाला करता येणं, तुम्हाला पैसा जो बनतो ना ते योग्य, हे लक्षात घ्यायचं. काल मी ट्रॅप झालो होतो बीपीएस मध्ये. ओके. पण म्हणून एक्झिट रूल दिला होता ना सर, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण, म्हणून ना तुम्ही अजून ऑब्झर्वेशन करा, जर इन केस कोणत्याही कारणासो प्रॉब्लेम मध्ये पण आलात तरी पण अपडेटेड लेवल, आता कालच्या लेवलला पण तुम्ही जर बघाल तर 10 सव्वा 10 नंतर मी लेटेस्ट लेवल कॅल्क्युलेट करून परत पाठवली होती की त्याच्यानंतर सेलिंग रेंज जी आहे ती ब्रेक नको व्हायला. त्या सेलिंग रेंजच्या खाली गेलं तर एक्झिटच करायचं, त्याच्यानंतर होप विचार करायचं, अजून बघूया काय होईल, याच्यात अर्थ नाही. नंतर होप मध्ये बसाल तर मग मार्केट बघा सर, मार्केट जसं आता तुम्ही बघत असाल, ऍटलिस्ट तुम्ही जेवढे लोक बघतायत 90% लोक तरी असे असणार की कमीत कमी 15-20 दिवसापासून आपलं डेली तुम्ही मार्केट बघतायत. डिसिजन मेकिंग इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं काम कराल आणि ते कंटिन्युअस फॉलो करा सर, मार्केट पैसे देत आहे. पण ही सिंपल गोष्ट सगळ्यात अवघड, हे लक्षात घ्या की सोपी गोष्ट करायला मार्केट आपण खूप घाबरतो आणि मग बाकी 50 गोष्टी आपण करत बसतो. ऍडजस्टमेंट साठी सर सेम कॅपिटल लागेल ना उमेश सर. सपोज जर आपण बुल पुट स्प्रेड बनवायला 50,000 रुपये, 60,000 रुपये लागतायत, तर बिअर कॉल स्प्रेड बनवायला अजून 50-60 हजार लागतील, तर डबल, म्हणजे जे कॅपिटल आपण लागत होतो जर ऍडजस्टमेंट करायचं तर अजून दुसरं कॅपिटल तेवढं लागेल, एवढंच आहे. बाकी एक्स्ट्रा काहीच नाही. एक लॉट तुम्ही ट्रेड घेतला त्यासाठी जेवढं कॅपिटल असेल तर ऍडजस्टमेंटसाठी अजून तेवढं कॅपिटल लागेल. सर मी काल एक्झिट केलं सर, तुम्ही सांगितलं त्यावेळी. परफेक्ट सर, गणेश सर. येस. इम्पॉर्टंट काय बघा, मला पण कळत होतं. आता तुम्ही ऑब्झर्व कराल तर दिवाळीच्या पहिले फ्रायडेला जर तुम्ही बघितलं असेल तर 2-2:15 आसपास मी एकदा ट्रेड दिला होता, दुसरा ट्रेड. तुम्ही ऑब्झर्व केला, 2-2:15 आसपास मार्केटला मी एक ट्रेड दिला होता, मागच्या फ्रायडेची गोष्ट करतोय. मार्केट, ही जी मुवमेंट आली ना, ही मुवमेंट मला त्या दिवशी एक्सपेक्ट होती. काल जी मुवमेंट आली होती ना खाली, पण ते ना दिवाळीमुळे किंवा मग मार्केट कसं दिवाळीला थोडंसं होप अप असतात ना मार्केटमध्ये, म्हणून मार्केट 1-2 दिवस सुट्टी पण होती, बाकी गोष्टी मार्केट वरती थोडं वरती गेला, गॅप अप केला आणि तो ट्रॅप घेतला लोकांसाठी. अदरवाईज मागच्या फ्रायडेला आपण जो ट्रेड अपडेट केला असेल बघा 2 वाजेनंतर, मोस्टली 9-10% मी देत नाही, पण तरी सुद्धा पण मार्केटनं तो वर्क नाही केला, म्हणून आपण कॉस्ट टू कॉस्ट किंवा स्मॉल लॉस घेऊन 3-3:15 एक्झिट केला त्याला.
2 दिवसाची सुट्ट्या होत्या, त्याच्यानंतर परत एक दिवस सेशन राहील, एक्सपायरीच्या दिवस, परत बाकी सगळ्या गोष्टी, मला ते नको. तर मुद्दा काय, तुम्ही जेव्हा ट्रेड घेतात, मार्केट तुमच्या ग्रीपमध्ये बेटर आहे. जर नाही येते याचा अर्थ मला सगळं येतं असं तर तुम्ही कधी कराल. तर जे मी थिंक करत होतो की काय होणार आहे तसं आता घडलं. मागचं कालपासून जे घडलं ते फ्रायडे नंतर थर्सडे मंडेला घडलं असतं. पण बघा लक्षात घ्या, मार्केट हे कायम असं करणार. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला स्मॉल लॉस बुक करायचे. जेव्हा मार्केट तुमच्या फेवरमध्ये चालत नाही तेव्हा एक्झिट करायचे. एक्झिट नाही जमलं तर ऍडजस्टमेंट लावायचे, पण ओव्हर ट्रेडिंग अवॉइड करायची. मीच बरोबर राहील, असंच होईल असा विचार कराल तर मार्केट तुम्हाला एक टाइम येईल तुम्ही वर्षभर पैसा कमवणार. 2 दिवस जर तुम्ही तुमचा हट्ट करून घेतला मार्केटमध्ये तर पैसा लॉस करून टाकाल. तर हट्ट नाही करायचा आहे, प्रोसेस फॉलो करायची, एवढं लक्षात घ्या. इंट्राडे मध्ये फिक्स टाइम एंट्री फिक्स करू शकतो बघा सर. असं असं एक्झिट बघा लक्षात घ्या करू शकता दिलीप सर. फायदा पण भेटेल आणि नुकसान पण होऊ शकते. की 3:15 रोज ट्रेड करतायत, 3 वाजता रोज एक्झिट करतायत, त्याचे आपले बेनिफिट भेटतील तुम्हाला. ओके, पण ते तुम्ही करू शकता का रोज, हे लक्षात घ्या. नाही तर काय होतं की प्रॉफिट येतो ते आपण बुक करून टाकतो, लॉसला मात्र 3ला निघेल असं थांबतो. तर असं पण नको व्हायला. तर फिक्स काही नसतं साहेब. त्याच्यासाठी ते एवढं सिंपल रूल सांगितलं ना आपण, की सिंपल गोष्ट फॉलो करायची आपल्याला, की जेव्हा जेव्हा ट्रेंड रिव्हर्स करेल तेव्हा एक्झिट करायचं, बस. बाकी काय. परफेक्ट गणेश सर, गणेश सर, ओके. हा, रिव्हर्स ट्रेड नेक्स्ट वीक पर्यंत, जोपर्यंत एक्सपायरी तोपर्यंत ठेवू शकता उमेश सर, नक्कीच काही प्रॉब्लेम नाही, नक्कीच. बघा आता ज्यांना याच्यात मोठे प्रॉफिट पाहिजे ना, आता बघा आपण इंट्राडेलचा प्रॉफिट बुक करतो, जे लक्षात घ्या. इंट्राडेलचा आपण प्रॉफिट बुक करतोय, पण तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा की जेव्हा पण तुम्ही ट्रेड बघाल तर एकदा जर आपण बुल पुट स्प्रेड सुरू केला तर 3-4 दिवस बुल पुट रोज 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 वेगवेगळ्या स्ट्राईकवर येत राहतं आपलं. म्हणजे त्याला आपण म्हणतोय रोलिंग करतो आपण, रोल द स्प्रेड हायर हायर. ओके, म्हणजे मी मागच्या 8 दिवसापूर्वी जो बुल पुट स्प्रेड घ्यायला सुरुवात केला तर कंटिन्युअस जेवढे पण सेशन येत होते रोज आपण नवीन बुल पुट स्प्रेड करत 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 प्रॉफिट बुक करत होतो. आणि एकदा मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केला, जसं काल ट्रेंड रिव्हर्स केला पण सेकंड 2 वाजेनंतर आपण ट्रेड नाही घेतला. आज आपण बिअर कॉल स्प्रेड घेतला. तर तुम्हाला जर एखाद्या ट्रेडमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची आहे तर जेव्हा जेव्हा मार्केट म्हणजे 3-4 दिवस वरती एका बाजूला गेल्यानंतर जो ट्रेंड रिव्हर्स करतोय, मग त्यानंतर जो ट्रेड असतो ना तो आता बिअर कॉल स्प्रेड चालू आहे. आता 2-4-8 दिवस मार्केट बिअर कॉल स्प्रेड कंटिन्यू करेल. नंतर एक दिवस येईल की आपण बुल पुट स्प्रेड घेणार. मग तो जो ट्रेड राहील ना त्या ट्रेडला 2-3 दिवस टाइम दिला तर तुम्ही जो मॅक्झिमम प्रॉफिट बघतात ना त्या प्रॉफिटचे 70% 80% प्रॉफिट भेटू शकतोय. त्यामध्ये तुम्हाला छोटा लॉस घ्यावा लागेल नक्की, 2,000 रुपये 1,500 रुपयाचा. पण मग मोठे प्रॉफिट तुम्ही जाऊ शकतात. आता जे लोक 2-3 महिन्यापासून ट्रेड करतायत त्यांनी या गोष्टी विचार करायला पाहिजे. जे नवीन आहेत त्यांनी 1,000 2,000 1,500 आपण रोज प्रॉफिट बुक करतो, काही हरकत नाहीये. पण एक टाइम येईल, आता महिनाभर सपोज तुम्ही 20,000 रुपये बुक केले तर मग तुम्हाला 2,000 रुपये एका ट्रेडवर लॉस घ्यायला काय हरकत आहे. आणि त्याचा फायदा काय होईल की तुम्हाला तो ट्रेड एकाच ट्रेड मध्ये जिथं तुम्ही 2-2 रुपये गोळा करतायत ना तर सिंगल ट्रेड मध्ये 5,000 7,000 प्रॉफिट यायला सुरुवात होईल तुम्हाला. तर ते पण तुम्हाला भेटेल, पण ते हवं होईल. जे नवीन आहेत त्यांनी डेली प्रॉफिट बुक करा. एकदा थोडस कॅपिटल ग्रो होऊ द्या. कॅपिटल वाढत गेलं का नंतर काय करायचं, जसं आज बिअर कॉल स्प्रेड घेतला आपण बघा, त्याची रिस्क आपली जी आहे ती आहे तेवढीच आहे. आता त्याच्यानंतर प्रॉफिट बुकच करू नका, मार्केटला रन होऊ द्या. तर तुम्ही संध्याकाळपर्यंत बघाल की अरे डबल टिबल प्रॉफिट येऊन गेला. कधी कधी सेम डे ला होतं, कधी 2-3 दिवसात भेटेल. आज आज आजच पडून गेलं नाही तर काय होत झालं असतं, खाली आला असता, परत वरती गेला असता, पुढे थांबला असता, उद्या परत गॅप डाऊन झालं असतं किंवा साईडवे झालं असतं किंवा थोडं वरती ओपन झालं असतं, पण टॉप लॉस जाणार नाही आपलं. आपलं मार्केट ट्रेंड रिव्हर्स करणार नाहीये. मग मार्केट जोपर्यंत रोज सेलच्या खाली चालू आहे, जोपर्यंत आपल्या बाईंग रेंजच्या वरती मार्केट जात नाहीये तोपर्यंत तो ट्रेड होल्ड करा. 2-3 दिवस तुम्ही जर तो ट्रेड होल्ड करू शकले तर तुम्हाला, जर आपण ट्रेड घेतो मिनिमम 100 पॉईंट आपल्याला म्हणजे ब्रेक इव्हन भेटतो आपला, बरोबर आहे. म्हणजे आपला जो स्प्रेडचा डिफरन्स आहे नेट प्रीमियम रेशिओ आहे तर 100 पॉईंट पेक्षा जास्तच राहतं. 100 पॉईंट याचा अर्थ 7,500 8,000च्या आसपास आहे. तर 5-7 रुपये प्रॉफिट जर तुम्हाला 2 ते 3 दिवसात भेटतायत सिंगल रिस्कवर, मग तो कन्वर्ट होतो तुम्हाला 1:3 1:4 मध्ये.
की रिस्क कमी घेतली आणि प्रॉफिट मात्र, मी फक्त मार्केटला टाइम दिला, तर मग आपल्याला परत परत रिस्क घ्यायची पण गरज नाही पडणार. पण नक्कीच चला, लगेच सुरू नका. नवीन लोकांनी सुरुवातीला ती परत परत रिस्क राहिली तरी चालेल, तेवढा एक्सपिरियन्स येतोय. एकदा ती प्रोसेस जमायला लागली तर मग आपण त्याला कंटिन्यू करू शकतोय. की बाबा मला 2,000 रुपये प्रॉफिट दिसत होता पण मी बुक नाही करत पुढच्या 4,000 प्रॉफिट साठी, तर काय होईल, जो प्रॉफिट आहे तो परत चालला जाईल, कॉस्ट टू कॉस्ट निघावं लागेल. मग असं करता करता तुम्हाला मार्केटमध्ये तुमचा व्ह्यू बनेल की मला विदाऊट रिस्क मार्केटमध्ये प्रॉफिट रन होण्याचं स्किल वाढत जाईल. ते 2-3 महिन्यानंतर वाढायला लागल्यास काही हरकत नाही. पण सध्या म्हणजे प्रॉफिट बघणं नाही का, पैसे को पाणी पाणी पाहिजे नाही का, तर मुद्दा काय की आता प्रॉफिट जनरेट होतोय ना, त्या प्रॉफिटला घरी घेऊन जा. एकदा प्रॉफिट घरी नेण्याची सवय लावा. रोज मार्केटमध्ये उतरायचंय, प्रॉफिट घरी घेऊन जातोय. रोज 2,000 रुपये पण तुम्ही एक लॉटवर नेताय, बेटर आहे. 1,500-2,000 जे काय असेल तर महिनाभर, 2 महिन्यात, 3 महिन्यात कंटिन्युअस ती प्रोसेस कराल, तुमच्या मार्केटला बघण्याचा व्ह्यू बदलेल आणि नंतर मग बाकी गोष्टी इम्प्रूव्ह करूया आपण. तर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आज मी पूर्ण प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. याचा अर्थ ट्रेनिंग संपत नाहीये, लाईव्ह मार्केट पूर्ण प्रोसेस चालणार आहे, सर्व गोष्टी चालणार आहेत. तुम्ही ट्रेडिंग करताना तुम्हाला जे जे प्रॉब्लेम येतील ते प्रॉब्लेम 1-1 डिस्कस करायचे. तुम्ही मार्केटला कसं ऑब्झर्व करताय, तुम्हाला जे महिनाभराचे मी बॅक टेस्टिंगचा हे दिला होता बघा, की ऑलरेडी ग्रुपमध्ये रोजचे पूर्ण महिना, 2 महिने, 4 महिन्याचे लेवल दिलेत. मी कोणत्या दिवशी मी कोणत्या लेवल वापरत होतो, त्या लेवल तुम्हाला किती मॅच होत आहेत, नाही होत आहे तर टीमशी कनेक्ट करा. जेवढं तुम्ही टाइम द्याल, ऍटलीस्ट सॅटर्डे संडे टाइम द्या. मला माहिती आहे की जॉब पण असो, बाकी सगळ्या गोष्टी, फॅमिली आहेत, या गोष्टी करून तुम्हाला करायचं आहे. पण जो वीक डेज तुम्हाला भेटतोय, आठवड्यातून एक दिवस सुट्टी भेटते, त्या दिवसातून 2-3 तास दर आठवड्याला तुम्ही द्या. पण याच्याने तुमचं जे मार्केटला बघण्याचं जे बघा, मी सांगेल तुम्ही ट्रेड करायला हा एक वेगळा पाठ राहील. पण तुम्ही स्वतः मार्केटला तुमचा जो कॉन्फिडन्स वाढेल ना, तुम्हाला अरे हे एवढं सोपं आहे मार्केट, मला पैसा भेटू शकतो, हे बिलीव्ह जो तुमच्या मनात येईल ना, तुमच्या माइंडमध्ये येईल ना, मग तुम्ही खरं मार्केटमध्ये लॉंग टर्मचे प्लेअर बनाल. तर त्या प्रोसेसला तुम्हाला करायचं, तर त्याच्यासाठी बॅक टेस्टिंग करायची आहे आणि इथून पुढे आपण जे कंटिन्युअस महिनाभर काम करणार आहोत ती प्रोसेस करायची. 3 महिने सेम प्रोसेस फॉलो करा. 3 महिन्यानंतर तुम्हाला या लेवलचा कॉन्फिडन्स राहील की तुम्हाला बाकी काहीच करायची गरज पडणार. बाकी काही डाऊट असेल, कधी पण काही प्रश्न असेल तर मी ऑलवेज अवेलेबल असतो. कॉल करू शकतायत, चार्टवर बोलू शकतायत, टीमशी बोलू शकतायत. आता पण काही डाऊट असेल तर हँड राईज करून क्वेश्चन विचारू शकतायत. मी आता ही रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि काय क्वेश्चन असेल तर एक्स्ट्रा क्वेश्चन घेतो तुमचे.